राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची सोशल मीडियावरती पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। याचं कारण आहे तनपुरेंनी त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवरती त्यांचे मामा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिग्गज नेते जयंत पाटील यांचा लावलेला फोटो। त्यावरून चर्चा सुरू झालेली असली ती चर्चा थांबत नाही। तोच अजून एक चर्चा सुरू झाली की प्राजक्त तनपुरे हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार येत्या 30 तारखेला प्राजक्त तनपुरे हे मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीला प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतलेली असली तरी सुद्धा यावेळेला भारतीय जनता पार्टी त्यांना त्या माघारीचं बक्षीस म्हणून त्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन अहिल्यानगर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे। आता या सगळ्या जरी चर्चा सुरू असल्या तरी सुद्धा राम शिंदे यांनी या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या सगळ्या चर्चा फेटाळून लावलेल्या आहेत। पण प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा मागच्या काही महिन्यांपासून सुरू आहे आणि ज्या वेळेला अहिल्यानगर अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप नवीन उमेदवार शोधते आहे त्यावरूनच आता तनपुरेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। आणि दुसरीकडे अहिल्यानगर भाजपमधून म्हणजे भाजपच्या स्थानिक केडरवरून आता तनपुरेंच्या भाजप प्रवेशाला विरोध करण्यात येतोय। त्यामुळे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, तनपुरेंनी कुठला फोटो शेअर केलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। भाजपमधून तनपुरेंच्या प्रवेशाला विरोध नेमका का केला जातोय किंवा प्राजक्त तनपुरेंनी जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर मग नगरचं राजकारण कसं बदलू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला किंवा तशा चर्चा सुरू झाल्यात या सगळ्या प्रकरणावरती विखे पाटलांची भूमिका काय असणार या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सगळ्यात आधी काय घडलंय तर सगळ्यात आधी प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवरती जयंत पाटलांचा फोटो एक प्रकारे लावला आणि त्यावरून चर्चा सुरू झाली की याचे आता अर्थ काय काढायचे। हे अर्थ काढत असतानाच माध्यमामध्ये बातमी आली की प्राजक्त तनपुरे हे 30 तारखेला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। आता सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार 30 तारखेला प्रवेश झाल्यानंतर भाजपकडून त्यांना अहिल्यानगर विधान परिषदेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल आणि येत्या 1 तारखेला प्राजक्त तनपुरे हे भारतीय जनता पार्टीकडून विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरतील ही साधारण माहिती समोर आली। आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते सत्यजित कदम यांनी तनपुरेंच्या संभावित भाजप प्रवेशाला एक प्रकारे विरोध करायला सुरुवात केली। अर्थात त्यांचा विरोध हा त्यांच्या पक्ष प्रवेशाला नाहीये, त्यांचं असं म्हणणं आहे की जर त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यात येत असेल तर त्याला माझा विरोध आहे। मुंबई तकने सत्यजित कदम यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेला त्यांनी त्यांची संपूर्ण भूमिका जी आहे ती मुंबई तकशी बोलताना स्पष्ट केलेली आहे। ते काय म्हणतायत, प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाला माझा विरोध नाहीये, परंतु त्यांना उमेदवारी दिली जाऊ नये। पक्ष प्रवेश आणि उमेदवारी हे 2 स्वतंत्र विषय आहेत। गेली 34 वर्ष आम्ही भाजपचं काम करत आहोत, आमची 3री पिढी राजकारणात आहे। आम्ही उमेदवारी मागितलं तर त्यात गैर काय आहे। पक्षात प्रवेश देऊन बाहेरच्या नेत्यांना उमेदवारी दिली जात असेल तर हे योग्य नाहीये। मतदारसंघात 86% मतं ही भाजपकडे आहेत। अशा वेळी मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं। राहुरी पोटनिवडणुकीच्या वेळी तनपुरेंना उमेदवारीचा शब्द दिला गेला असेल असं आम्हाला वाटत नाही। तसं झालं असतं तर आम्हाला कल्पना दिली गेली असती। यातले 2 महत्त्वाचे मुद्दे सत्यजित कदम यांचे आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 34 वर्षांपासून भाजपचं काम करतोय। जर प्राजक्त तनपुरे हे भारतीय जनता पार्टीमध्ये येत असतील, पक्ष प्रवेश हा मुद्दा जर भाजप किंवा आपला पक्ष विचारात घेत असेल तर हा मुद्दा योग्य आहे, पण त्यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये। अशा वेळेला मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं असा महत्त्वाचा मुद्दा ते मांडतायत। दुसरा मुद्दा त्यांचा काय आहे, या मतदारसंघामध्ये अहिल्यानगर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये किंवा त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघामध्ये 86% मतं ही भारतीय जनता पार्टीकडे। त्यामुळं एक प्रकारे हा जो मतदारसंघ आहे हा एक प्रकारे एक हाती वर्चस्व या मतदारसंघावरती भारतीय जनता पार्टीचं आहे। त्यामुळं असं जर होत असेल तर मग भाजपच्या कार्यकर्त्यांनी काय विचार करायला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ते काय म्हणतायत की ज्यावेळेला राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली आणि अक्षय कर्डिले यांना एक प्रकारे त्यांनी बायपास दिला आणि ते निवडणुकीत निवडून सुद्धा आले, त्यावेळेला प्राजक्त तनपुरे यांना शब्द दिला गेला असेल असं आम्हाला वाटत नाही। आणि जर तसं झालं असतं तर भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून आम्हाला कल्पना देण्यात आली असती। म्हणजे जी सोशल मीडियावरती जी चर्चा सुरू आहे की तनपुरेंनी माघार घेतल्यामुळेच त्यांना हे बक्षीस दिलं जात आहे किंवा त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जात आहे का, या सगळ्या चर्चांवरती किंवा प्रश्नचिन्हावरती सत्यजित कदम एक प्रकारे त्याला खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुढचा काय निर्माण होतो की जर प्राजक्त तनपुरे यांना भाजपत घ्यायचं असेल किंवा त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन निवडणूक लढवायची असेल तर अशा वेळेला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील किंवा माजी खासदार सुजय विखे पाटील काय भूमिका घेणार, ते सकारात्मक असणार की नकारात्मक असणार, या सगळ्या प्रश्नांची सुद्धा आता चर्चा सुरू झाली। म्हणूनच
यातले अनेक महत्त्वाचे मुद्दे सुद्धा निर्माण होऊ शकतात. पण या मागचं जर राजकारण जर आपण बघितलं तर राहुरी विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीमध्ये विखे पाटलांची मध्यस्थी झाल्यानंतरच प्राजक्त तनपुरे यांनी एक प्रकारे माघार घेतलेली होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, या निवडणुकीच्या वेळेला ज्यावेळेस सगळी चर्चा सुरू झाली तर त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील हे थेट राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये पोहोचलेले होते आणि दोघांनी त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळेला एक प्रकारे चित्र संपूर्णतः क्लिअर झालेलं होतं आणि त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली. आता महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की जर प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी मिळवलेली 1.25 लाख मतं ही भारतीय जनता पार्टीकडे येऊ शकतात जर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता हे मी का सांगतोय तर पुढची लोकसभा निवडणूक जी आहे त्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सुजय विखे पाटलांनी मागच्या काही वर्षांमध्ये प्रचंड तयारी केल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे लोकसभा अहिल्यानगर लोकसभाच एका तर नाही, त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा तालुकानिहाय नेत्यांनिहाय एक प्रकारे समीकरण आखायला सुरुवात केली आहे. आता अक्षय कर्डिले हे त्यांच्या वडिलांच्या जागी आमदार झालेले असले तरी सुद्धा समोरचा नेता आपल्या पक्षात यावा अशी रणनीती एक प्रकारे भाजपने तिथे आखल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जर राहुरीमध्ये दोन्ही नेते म्हणजे आता अक्षय कर्डिले तर भारतीय जनता पार्टीचे आमदारच आहेत, पण तनपुरे भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर संपूर्ण तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं एक हाती वर्चस्व हे निर्माण होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे तर विरोधात जाणारी मतं सुद्धा एक प्रकारे भारतीय जनता पार्टीला आपल्याकडे खेचून घेता येऊ शकते. त्यामुळं लोकसभेला सुजय विखे पाटील यांना तनपुरेंच्या प्रवेशाचा फायदा होऊ शकतो. अर्थात आता लोकसभा अजून फार दूर आहे, त्याच्यामुळं या मधल्या काळामध्ये जर काही घडामोडी वेगळ्या घडल्या तर याचं चित्र बदलू सुद्धा शकतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की सुजय विखे पाटील असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील असतील हे निवडणुकीपर्यंत किंवा निवडणुकीनंतर कशा पद्धतीने ते भूमिका मांडणार, तनपुरेंच्या पक्षप्रवेशावर असतील किंवा इतर त्या संबंधितच्या राजकारणावरती ते सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. पण या निमित्ताने शेवटचा प्रश्न का निर्माण होतोय की जर प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर मग अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण कसं बदलणार? कारण आतापर्यंत अहिल्यानगरचं जे राजकारण आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्येच एक प्रकारे स्पर्धा म्हणूयात, चुरस म्हणूयात ही निर्माण झालेली होती. कारण दोन्ही पक्षांकडे साखर सम्राट असलेले मातब्बर नेते होते आणि भाजपचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर हे सगळे नेते भारतीय जनता पार्टीकडे हळूहळू शिफ्ट झाल्याचं आपण पाहिलेलं होतं. त्यामुळं जर तनपुरे भारतीय जनता पार्टीमध्ये आले तसं मी तुम्हाला सांगतोय की लोकसभा निवडणूक ही भारतीय जनता पार्टीला तुलनेत सोपी होऊ शकते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की लोकसभा निवडणूक हरल्यानंतर भाजपने एक प्रकारे कोर्स करेक्शन करायला सुरुवात केलेली होती अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. आता निलेश लंके यांच्या गटाच्या विरोधात एक प्रकारे भारतीय जनता पार्टीला बळ मिळू शकतं. आता तुम्हाला माहिती आहे नगर जिल्ह्यामध्ये गटातटाचं राजकारण आहे. तुम्हाला जरी हे पक्षीय राजकारण दिसत असलं म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनेक नेते सुद्धा तिथे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे वेगवेगळे नेते सुद्धा काम करतात, पण ते गट आहेत. म्हणजे निलेश लंकेंचा राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे त्या गटाच्या विरोधात किंवा स्वतः निलेश लंके यांच्या विरोधात लढण्यासाठी भारतीय जनता पार्टीला आणखी एक नेता तिथे प्राप्त होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बाळासाहेब थोरात आणि विखे पाटील यांचा जो राजकीय द्वंद्व आहे, राजकीय संघर्ष आहे, या संघर्षामध्ये जर तनपुरे भारतीय जनता पार्टीसोबत आले, विखे पाटलांच्या गटासोबत आले किंवा भारतीय जनता पार्टी म्हणून एक जर गट जिल्ह्यामध्ये निर्माण झाला आणि त्याला विखे ॲडिशनली ॲड झाले तर तिथे थोरात आणि लंके गटाला बॅकफुटवर जावं लागू शकतं आणि भारतीय जनता पार्टी तिथे आघाडीवरती येऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे एकत्रित असताना नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा गट होता किंवा सगळ्यात मोठा पक्ष जिल्ह्यामध्ये होता. आता जर तनपुरे भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर भाजप हा जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष किंवा सगळ्यात मोठा गट हा म्हणून उदयास येऊ शकतो. त्यामुळं तनपुरेंच्या संभावित भाजप प्रवेशावरती तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.